अतिथियों के आने से वारे हो गए न्यारे। जब डॉक्टर अशोक जी तोड़मल सर पधारे, जब हमारे ग्रेट मेंटर महागुरु अशोक जी तोड़मल सर पधारे, तब ऐसा लगा हमें भक्त सुदामा के घर भगवान श्री कृष्ण पधारे। जिसके पास खुशियां है वो खुशियां देगा, जिसके पास प्यार है वो प्यार देगा, जिसके पास कामयाबी है वो कामयाबी देगा। श्वास 2, श्वास 3, श्वास 4, श्वास बाहेर, इन आउट, इन। ज्याच्या विचाराने तुम्हाला दुःख दिलंय ते सगळे विचार पायाखाली गाडा, सगळे विचार पायाखाली गाडा, तोडून टाका, पुरून टाका त्या विचाराला। काय रडायचा आवाज मोठा करून रडा। आणि आनंदी राहणं पण डिपेंड तुमच्यावर आहे, तुम्ही चूज काय करता। संघर्ष तर आहे, जीवन आहे तर श्वास आत जातोय आणि बाहेर, शेवटी संघर्ष आहे की नाही जीवनामध्ये। तर मग संघर्ष कुठं भोगायला पाहिजे ते लय महत्त्वाचं आहे। भगवंतानंतर जे व्यक्ती आपल्या आयुष्यात आले, ज्यांनी आपले शरीर दिलं, ते म्हणजे आपले मम्मी पप्पा। कुठले कुठले आनंदाचे क्षण तुमच्या आयुष्यात त्यांनी दिलेत? त्यांनी फार संघर्ष केलाय, फार दुःख भोगलंय, ते उपाशी राहिलेत, त्यांनी फाटके कपडे घातलेत, पण तुम्हाला शिकवलंय, तुम्हाला खाऊ घातलाय, तुम्ही रडलात, तुम्ही घाबरलात तेव्हा तुमच्या कवळीत त्यांनी घेतलं। त्यांनी तुमचे दुःख तुम्हाला कधीच नाही सांगितले रे, आणि त्यांना तुम्ही उलट बोलला असताना, कधी त्रास दिला असाल, फार दुःख दिलं असेल तुम्ही त्यांना। त्यांना मेल्यानंतर अश्रूची गरज नाही, तुमच्या मिठीची गरज आहे, तुमच्या तारीफची गरज आहे। विचारा त्या दादाला, त्या आईला, काय पाहिजे दादा तुम्हाला आयुष्यात, मी काय करू, मी लढन तुमच्यासाठी। विचारा त्या आईबापाला, त्यांचे गुडघे दुखत असतील, कंबर दुखत असेल, त्या आईबापासाठी ना त्यांचे बाळ फार महत्त्वाचे आहेत। त्यांना एकच वाटतं माझ्या बाळांनी आनंदी जीवन जगावं, चांगलं जीवन जगावं, सुखी जीवन जगावं। कित्येक लोकांचे आईबाप आहेत, त्यांना भेटण्याच्या अगोदर, सॉरी म्हणण्याच्या अगोदर, किती प्रेम करते सांगण्याच्या अगोदर जगातून सोडून गेलेत यार। आपल्याला चान्स आहे, बोला त्या आईबापांना,
मारा मिठ्या त्यांना, त्यांनी लय उचलून घेतलंय, पप्प्या घेतल्या तुमच्या आयुष्यात, पण आता वेळ आहे रिटर्न करण्याची. सांगा त्यांना धन्यवाद, पाया पडा, त्यांच्या झोपून पाया पडा आणि त्यांना सांगा की तुम्ही माझे आई वडील झालात, मला हे जग दाखवलं, मला हे शरीर दिलं, मी काय सेवा करू तुमची. विचारा त्यांना एकदा. त्यांच्या आशीर्वादाशिवाय जगात काहीच नाहीये. काम ऐसा करो कि हर कदम ऐसा चलो कि यह जिंदगी तो हर कोई काट लेता है दोस्तों, मगर जिंदगी ऐसी जियो